राजमा. हां, राजमा, राजमा राईट. हां, राजमा हे राजमाचे सुद्धा आंतरपीक म्हणून ऊसामध्ये घेऊ शकतो. परंतु नोव्हेंबर एंडिंग पर्यंत राजमाची लागवड होणं गरजेचं आहे. नोव्हेंबर एंड. हां, आता ह्या ओके. महिन्याच्या शेवटपर्यंत लागवड व्हावी ओके. आणि त्याच्यापुढं 2 ओळी घ्या. ओके, ज्या ओके. 5 फूट किंवा 6 फुटाचा पट्टा आहे त्याच्या मध्यभागी 2 ओळी राजमाच्या घ्या. ओके. ओके सर. ठीक ठीक आहे. आहे सचिनजी. धन्यवाद सर. थँक यू. हो, ओके. बालाजी केदार. थँक सर. नमस्कार सर. नमस्कार बालाजीराव. विपुल वाघ बोलतो सर मी. कारंजा लाड, जिल्हा वाशिम सर. वाशिमवरून. बरं. हो सर. तर एक असा प्रश्न होता की मला आपला राजविजय 202 आणि हां. फुलविक्रम या उंच वाढणाऱ्या व्हरायटी आहेत सर या. तर यामध्ये शेंडे खुडणी किंवा आपण जर वाढ थोडी आपल्याला हे जर जास्त फुटवे आपल्याला येण्यासाठी तर शेंडे खुडणी पद्धत ही उपयोगात राहील का सर त्याला? हां, मी आता तुम्हाला राजविजय आणि फुले विक्रम या 2 जाती वेगवेगळ्या आहेत. राजविजय ही स्पेसिफिकली कोरडवाहूसाठी लागवडीसाठी शिफारस केलेली आहे. जातीची उत्पादन क्षमता फार मोठी नाही. 12 क्विंटल, 14 क्विंटल, 15 क्विंटल अशी उत्पादन क्षमता नाही. परंतु फुले विक्रम ही जी जात आहे, या जातीची उत्पादन क्षमता 40 क्विंटल प्रति हेक्टरीपर्यंत जाते. म्हणजे 14 ते 15 क्विंटल प्रति एकरीपर्यंत उत्पादन क्षमता हिची जाते. ही जात बेडवर अतिशय चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देते. जर आपण 25 दिवसाच्या दरम्यान याचे शेंडे जर खोडले, तर फांद्या जास्तीत जास्त फुटण्यासाठी आपल्याला मदत होते आणि त्यामुळे बेड पद्धतीवर फुले विक्रम ही जास्तीत जास्त मशीननं काढण्यासाठी विकसित केलेली जात आहे. जमिनीपासून जवळपास 5 इंच अंतरापर्यंत किंवा 6 इंच अंतरापर्यंत त्याला घाटे लागत नाही आणि ही हो, हो. अतिशय चांगली जात आहे. मात्र राजविजय ही आपण कोरडवाहूसाठी घ्यावी. बरं सर. आणि सर कदाचित जर समजा मजूर जर आपण जर उपलब्ध नसले तर त्याला लिओसिन मारलं तर चालेल का सर? चालेल. तर जसं जो जर तिचे म्हणजे वाढ कॅरेक्टर जे आहे वाढ ती जर जास्त असेल तरच लिओसिनची फवारणी करा. बरं, बरं. किंवा जी त्याची ती कॅरेक्टर जे आहे सर ती उंच वाढण्याची पण ती वाढ लिओसिन मारल्यानंतर किंवा आपण शेंडे खुडणी केल्यानंतर त्याची वाढ त्या प्रमाणात होईल का की वाढ बुटकी राहील त्याची? वाढ त्याची उंच वाढणार. त्याची मुळात त्याचं कॅरेक्टर आहे ते. आणि तुम्ही शेंडे खोडल्यानंतर लिओसिनची फवारणी घ्यावयाची गरज पडणार नाही. एवढं नक्की. हो नाही एक तर म्हणजे थोडं मजुराचा जर अभाव जर असला, मजूर जर त्यावेळेला भेटले नाही, तर ओके, लिओसिन ओके. समजा घ्यायचं काम पडू शकतं. घेऊ शकतो, पण वाढ ही जास्त असेल तरच. हं, हं. ठीक ठीक आहे आहे. सर. धन्यवाद. ओके. खूप धन्यवाद. बालाजी केदार हे हॅलो. हां, बोला. हा प्रश्न विचार